पहलगामची जखम ताजी असतानाच अत्यंत क्रूर व धक्कादायक भ्याड हल्ल्याची घटना ही कुलगाम येथे घडली आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा देशाची विशेषतः जम्मू काश्मीर सारख्या सेन्सिटिव्ह भागातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। 370 कलम हटवल्यानंतर या भागात शांतता प्रस्थापित होईल व असे दहशतवादी हल्ले पुन्हा होणार नाही असा दावा सरकारकडून वारंवार करण्यात आला होता। परंतु तरी देखील अशा भ्याड हल्ल्यामुळे काश्मीरमधील सुरक्षेबाबत चिंता वाढलेली दिसत आहे। कुलगाम मध्ये नेमकं काय घडलं यावर सध्या अधिकृतरित्या काय माहिती मिळत आहे पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। दक्षिण काश्मीर मधील कुलगाम जिल्ह्यातील केल्लम परिसरात अज्ञात दहशतवाद्यांनी बिगर काश्मीरी मजुरांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात छत्तीसगड मधील एका मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे। प्राथमिक माहितीनुसार मृत मजुराची ओळख दीपक अशी झाली असून तो छत्तीसगडचा रहिवासी आहे, तर जखमी भूपेंद्र कुमार यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हे दोघेही रोजगाराच्या निमित्ताने जम्मू काश्मीर मध्ये आले होते। हल्ल्यानंतर जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे। काही वृत्तांनुसार हल्लेखोरांनी मजुरांची ओळख पटवली आणि धर्म विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केल्याचा दावा करण्यात येत आहे। तसेच एका दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी देखील स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे। मात्र या दोन्ही बाबींची अधिकृत यंत्रणांकडून स्वतंत्र पडताळणी आणि तपास सुरू असून अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही। हल्ल्याची माहिती मिळताच जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराचा वेढा घातला आहे। दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले असून संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। त्यांनी मृत मजुराच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत जखमींना लवकर बरे होण्यासाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच सुरक्षा दलांना दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले आहेत। प्रशासनाने पीडित कुटुंबांना सर्वोत्तरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे। कुलगाम मध्ये ही घटना घडल्याने पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत। त्या हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते। या घटनेने संपूर्ण देश हादरला होता। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या काश्मीरमध्ये अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण त्यावेळी निर्माण झाले होते। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादाविरोधात कारवाया अधिक तीव्र केल्या होत्या। अनेक ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात आल्या होत्या, संशयित अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या आणि दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहिमा देखील सुरू करण्यात आल्या होत्या। तरीही कुलगाम मधील ताज्या घटनेमुळे दहशतवादी पुन्हा सामान्य नागरिकांना लक्ष्य करत असल्याची चिंता आता व्यक्त केली जात आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी कुलगाम जिल्ह्यात संयुक्त शोध मोहिमेद्वारे सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला होता। कुलगाम पोलीस, राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांचा कट उधळून लावल्याचा दावा करण्यात आला होता। याशिवाय राजौरी जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा तात्पुरता अड्डाही उद्ध्वस्त केला होता। या कारवाईत शिधा, स्वयंपाकाची भांडी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले होते। या सलग कारवायांमुळे दहशतवादी संघटनांना मोठा फटका बसल्याचे मानले जात असताना कुलगाम मधील हल्ल्याने पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेसमोर आव्हान उभे केले आहे। जम्मू काश्मीर मध्ये रोजगारासाठी येणारे बिगर काश्मीरी मजूर आणि पर्यटनासाठी येणारे लाखो पर्यटक हे या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे। प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली जात असली तरी सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरूच असल्याचे गुप्तचर यंत्रणा, स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा दल यांच्यात अधिक समन्वयाची गरज अधोरेखित होत आहे। या घटनांमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता होत आहे। सध्या सुरक्षा दलांची मोहीम सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर हल्ल्याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे। तरी या संपूर्ण प्रकरणावर आपली भावना काय हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।